नमस्कार. मानिनीच्या हातात घटस्फोटाचे पेपर पडलेले असतात. मानिनी जेव्हा घटस्फोटाचे पेपर बघते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो. मानिनी घटस्फोटाचे पेपर बघताच मोठ्याने ओरडते, नंदिनी. तेव्हा नंदिनी किचनमध्ये काम करत असते आणि तिच्या हातात असलेलं भांडं खालीच पडतं. सगळ्या घरातल्यांना आवाज जातो आणि सगळ्या घरातल्यांचा थरकापच उडतो. सगळेजण धावत पळत आपापल्या बेडरूममधून हॉलमध्ये येतात. नंदिनीला तर थरकापच भरलेला असतो. नंदिनी खूपच कापत मानिनीच्या समोर आलेली असते आणि ती मानिनीला विचारते, आई आई काय झालं? सगळेजण तिच्याकडे बघत असतात. मानिनी कसलाही विचार न करता उलट्या हाताची सणसणीत कानाखाली नंदिनीच्या देते. तेव्हा मात्र सगळेजण खूपच आश्चर्यचकित होतात. तेव्हा विक्रमादित्य मानिनीला बोलतात, मानिनी अगं काय चाललं हे? मानिनी अगं असं का वागलीस तू? तू नंदिनीवरती हात उचललास? तेव्हा लगेच मानिनी बोलते, हो मी नंदिनीवरती हात उचलला. इतके दिवस शांत समजूतदार असं समजणारी मी आज मात्र माझ्या या भोळ्या चेहऱ्यावरचा कायमचा गैरसमज दूर झाला. तेव्हा विक्रमादित्य बोलतात, नंदिनी काय झालंय? मानिनी का चिडले? त्यावेळेला नंदिनी बोलते, खरंच मला माहिती नाही बाबा. मला जर का माहिती असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं. आई काय झालंय? माझं काही चुकलंय का? आई प्लीज, माझं काही चुकलं असेल तर मला सांगा. तेव्हा मानिनी बोलते, खरंच नंदिनी तुला आठवत नाही? तुझं काहीच चुकलं नाही नंदिनी. नंदिनी स्वतःच्या मनाला विचार, तुझं काय चुकलंय ते. तेव्हा नंदिनी बोलते, खरंच मला माहिती नाही. प्लीज आई तुम्ही सांगा. तेव्हा मात्र मोठ्यानी वसुहत्या बोलते, मानिनी आज मात्र तू अगदी योग्य केलंस. या नंदिनीच्या अशी काही कानशिलात लगावलीस ना, ती बघून मला खूप आनंद झालाय. कारण प्रत्येक वेळेला ती आपल्याला असंच दाखवते की तीच खरी. पण खरं सांगायचं तर नंदिनी तू चुकली आहेस. तेव्हा लगेच मानिनी बोलते, एक मिनिट वसुताई, मी बोलतीये ना, तुम्ही शांत बसा. तेव्हा वसूचा सुद्धा मानिनीने चांगलाच अपमान केलेला असतो. त्यावेळेला जीवा पुढे येतो आणि जीवा मानिनीला बोलतो, आई काय झालंय? आई तू असं का वागतीयस? आई तुला कळतंय का तू किती चुकीचं वागतीयस ते? आई प्लीज विचार कर. नंदिनीवरती तू हात उचललास, नंदिनीवरती. त्यावेळेला लगेच मानिनी बोलते, हो नंदिनीवरतीच हात उचललाय मी. कारण नंदिनी चुकीची आहे मला कळून चुकलंय. त्यावेळेला लगेच मोठ्यानी जीवा बोलतो, आई नंदिनी कधीच चुकू शकत नाही याची मला खात्री आहे. तेव्हा मानिनी बोलते, हो का? तुझी नंदिनी कधीच चुकू शकत नाही. नंदिनी सकाळीच मी तुला बोलले ना, यापुढे घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी तुझ्यावरती सोपवणार. मला कसलीच काळजी करायची गरज नाही. तेव्हा नंदिनी बोलते, हो आई तुम्ही बोललात मग अशा चिडताय का? तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा लगेच मानिनी बोलते, कसा असेल? अरे तुम्ही तुमचं नातंच टिकवायचं नाही असं जर का ठरवलं असेल तर मी तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा? त्यावेळेला पार्थ मोठ्याने बोलतो, काय? अहो कसलं नातं? नंदिनी आई काय बोलते? तेव्हा काव्यासुद्धा तिथे असते. त्यावेळेला लगेच मानिनी बोलते, नंदिनी आणि जीवा घटस्फोट घेत आहेत. हे ऐकताच जीवा आणि नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात, मानिनी उगाच काही बोलू नकोस. नंदिनी असं टोकाचं पाऊल कधीच उचलणार नाही. त्यावेळेला लगेच मानिनी बोलते, बघितलंस नंदिनी, यांचा आणि माझा तुझ्यावरती किती विश्वास आहे. नंदिनी पण तो विश्वास तू मात्र धुळीस मिळवलास. नंदिनी तू आमच्या विश्वासाला तडा दिलास. त्यावेळेला नंदिनी बोलते, नाही आई मी असं काहीच केलं नाही. तुम्ही असा विचार का करताय आई? प्लीज आई माझ्या बाजूने विचार करा. तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो. मानिनी मोठ्याने बोलते, मला कोणाच्याही बाजूने विचार करायचा नाही. मला जे समजायचं आहे ते समजून चुकलंय. एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात. तेव्हा लगेच विक्रमादित्य मोठ्याने बोलतात, मानिनी थांब. अगं तुझ्याकडे काय पुरावा आहे की तू त्या नंदिनीला सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरवतेस? त्यावेळेला लगेच मानिनी बोलते, पुरावा? पुरावा असल्याशिवाय विक्रम मी बोलतच नाही. आणि लगेच मानिनी
विक्रमच्या हातात पुरावा ठेवते. तो पुरावा बघताच विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकते. विक्रम ते पेपर वाचतो. ते घटस्फोटाचे पेपर आहेत हे कळताच विक्रम मोठ्याने ओरडतो, जीवा, जीवा, काय आहे हे सर्व? अरे तुम्ही घटस्फोट का घेताय? अरे लग्नानंतर घटस्फोट घेणं हा पर्याय असूच शकत नाही का? लग्नानंतर प्रेम होऊच शकतच नाही का? लग्नानंतर होईलच की प्रेम, पण तुम्ही मात्र या घटस्फोट याच गोष्टीवरती अडून बसलात. नंदिनी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यावेळेला नंदिनी बोलते, जाऊ देत ना बाबा, मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. कारण ज्या नात्यात अजिबात प्रेमच नाही, जे नातं कधी टिकणारच नाही आहे, ज्या नात्यामध्ये ओझं आहे, ते ओझं असणारं नातं मला पेलवत नाही. तेव्हा मानिनी बोलते, ओझं? अगं कोणाचं ओझं? माझ्या मुलाचं ओझं की तुझं ओझं? तेव्हा लगेच नंदिनी बोलते, आई प्लीज, तुमची नंदिनी कोणताही निर्णय घेईल तो चुकीचा घेईल का? आई, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे असं तुम्ही कायम बोलता, मग तुम्ही असा विचार कसा काय करता? आई, तुमची नंदिनी कधीच चुकू शकत नाही. तुम्ही या विश्वासावर ठाम राहा ना. तेव्हा लगेच मानिनी बोलते, हो, माझी नंदिनी चुकू शकत नाही. त्यावेळेला लगेच मानिनी बोलते, नंदिनी, तुझ्यावरती विश्वास होता माझा. नंदिनी, तू माझा विश्वासघात करणार नाहीस याची खात्री होती मला. पण नंदिनी, तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत मात्र चुकीची आहे. नंदिनी, मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय, त्रास. तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते, संपलं सर्व. आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली, ती म्हणजे काही झालं तरी नंदिनी, तू तुझ्या निर्णयावरती अडून राहणार आहेस. तेव्हा नंदिनी बोलते, मग काय करू आई, तुम्ही सांगा. जीवाला माझ्यासोबत संसार करायचाच नाही तर मी त्याच्यावरती जबरदस्ती करून त्याच्यासोबत संसार करू का? तेव्हा मात्र जीवा बोलतो, आई प्लीज समजून घे, हा निर्णय माझा आहे, नंदिनीचा नाही. तेव्हा लगेच नंदिनी बोलते, मला खोटं बोलायचं नाही. खरं सांगायचं तर मानिनी आई, खरंच सांगते मी, हा निर्णय माझा आहे. मला जीवापासून संसार नाही करायचा आणि खरं सांगू का, जीवासोबत राहायचं सुद्धा नाही. तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, नंदिनी, काय कमी आहे माझ्या जीवामध्ये? तेव्हा नंदिनी बोलते, काहीच कमी नाही. खरं सांगायचं तर काहीच कमी नाही आहे. पण आई, तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल. तेव्हा मानिनी बोलते, मला काहीही समजून घ्यायचं नाही नंदिनी, सगळं काही संपल्यातच जमा आहे. नंदिनी, तू सगळ्याचीच वाट लावलीस, मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा नंदिनी बोलते, आई, तुम्ही असा विचार करता कारण तुम्ही माझी बाजूच जाणून घेत नाही आहात. तेव्हा लगेच मानिनी बोलते, तुझी बाजू काय ऐकून घ्यायची नंदिनी? त्यावेळेला पार्थ बोलतो, आई, अशा वेळेला दोन्हीची बाजू जाणून घेतली पाहिजे. जीवा तुझा मुलगा म्हणून तो योग्यच असेल असं नाही ना. तेव्हा मात्र मानिनी पार्थकडे बघत बसते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर मानिनी काव्याला आणि नंदिनीला समजून घेईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.